हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवत आहोत तांदूळजा ही भाजी। तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, तांदूळजा ही भाजी औषधी गुणांनी युक्त आहे आणि रानात शेतामध्ये ही भाजी सहजच उपलब्ध होते, त्यामुळे तिला रानभाजी देखील म्हटले जाते। ती बनवण्यास अगदी सोपीच आहे। हिरवी मिरची, लसूण आणि कांदा परतून आपण ही भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, फोडणीमध्ये तेल घातलेलं आहे, त्यावर एक कांदा परतून घेतलेला आहे आणि कांदा परतून झाल्यावर आपण हिरवी मिरची लसणाचं जे वाटण केलं होतं ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि आपण मिरची परतून घेतल्यानंतर ही भाजी आपण त्यामध्ये घालणार आहोत। ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 पाण्यामध्ये धुतल्यानंतर चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही भाजी आपण फोडणीला घालणार आहोत। ही भाजी खूपच औषधीयुक्त आहे। बाळंतपणात पण बाळंतिणीला ह्या भाजीने दूध येतं, तसेच जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तो देखील ह्या भाजीने नाहीसा होतो। तुमच्या अंगात उष्णता असेल ते देखील ह्या भाजीने नाहीशी होते आणि ह्या भाजीमध्ये भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे आजारी व्यक्तींसाठी देखील ही खूपच गुणकारी अशी तांदूळजाची भाजी आहे। त्यामुळे गावखेड्यामध्ये ही भाजी सहसा जास्त प्रमाणात बनवली जाते। जशी आपण पालक, मेथी, शेपू ही भाजी नेहमी नियमितपणे करतो, तशीच तांदूळजा ही भाजी देखील तुम्ही नियमितपणे खा, कारण ह्याचे शरीराला खूपच असे फायदे आहेत। तर आपली भाजी इथे परतून झालेली आहे। आता चवीनुसार आपण इथे मीठ घातलेलं आहे आणि आपण वाफेवर ही भाजी 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे ही भाजी फोडणी घातल्यावर लगेचच 2 मिनटामध्ये आपण ही 1-2दा हलवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत। तर इथं आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। शेवटी आपण त्याला आणखी चव वाढवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि पुन्हा 2 मिनटं आपण वाफेवर शिजवून आपण ही भाजी लगेचच खाणार आहोत। तर ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर देखील खूपच अप्रतिम लागते। तर नियमितपणे तुम्ही अशी तांदूळजाची भाजी तुमच्या आहारामध्ये समावेश करून घ्या, कारण हिचे खूप औषधी गुणधर्म असल्यामुळे ही सर्व प्रकारच्या आजारांवर उत्तम आणि गुणकारी एक औषधच आहे। तर इथे आपली तांदूळजाची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजी शिजून तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील अशा प्रकारची भाजी जर बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तांदूळजाची भाजी तुम्हाला आवडते की नाही हे देखील कमेंट करून सांगा। तर इथे आपली तयार आहे तांदूळजाची भाजी। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझं चॅनल वी ऑल फूडीज ह्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीत, तोपर्यंत धन्यवाद।